पहिलं जे लेक्चर घेतलं आपण ते संपूर्ण व्याकरण कशा पद्धतीने अभ्यासलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने आयोगाचा पॅटर्न हा बदलत चाललेला आहे त्या संदर्भातलं लेक्चर होतं. पण संपूर्ण शब्दसंग्रह आणि व्याकरण हे दोघं गोष्टी जर एकत्र घेतल्या असत्या तर बरंच त्या ठिकाणी लेक्चर लांबलं असतं. त्याच्यामुळे हा दुसरा घटक तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की जेवढं महत्त्व आपण व्याकरणाला देतोय तेवढंच महत्त्व आपण शब्दसंग्रहाला दिलं पाहिजे का सर. तर त्यावरचं आजचं हे लेक्चर, त्यावरती आपण चर्चा आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म सहर्ष स्वागत करतो. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, आपला टेलिग्रामचा ग्रुप सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी आवर्जून त्या ठिकाणी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा की वेळोवेळी मराठी संदर्भातल्या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येण्यासाठी, या नवनवीन गोष्टी तुम्हाला समजण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात महत्त्वाचं असणार आहे. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता जाऊया आपण पुढे की शब्दसंग्रहाची रणनीती काय असली पाहिजे किंवा हे जो बदलता पॅटर्न आहे तो पॅटर्न आपण कशा पद्धतीने समजून घेतला पाहिजे. नेहमीप्रमाणे पुन्हा तीच स्लाइड मी इथं ऍड केलेली आहे की शब्दसंग्रहावरती आता आपल्याला इथं 20 प्रश्न विचारले 2021ला आणि 3 वर्षाचा शब्दसंग्रह तुमच्या समोर मी मांडतो आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, शब्दसंग्रहाचा अभ्यास करताना आयोगाचा जो काही अप्रोच आहे तो टोटली अप्रोच आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. तरच आपण दोघांचं एकत्रीकरण करून म्हणजे व्याकरण आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे शब्दसंग्रह, या दोघांचं एकत्रीकरण करून त्या ठिकाणी निश्चितच आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. समजलं का. आणि आपलं जे टार्गेट आहे 45+ आपण त्यापर्यंत पोहोचणार आहोत. बघा आता पुढे की त्या ठिकाणी इकडं 17 प्रश्न विचारलेले होते. ओके, किती प्रश्न विचारले इथं, तर इथं विचारलेले आहे 17 प्रश्न आणि इकडं 12 प्रश्न होती, इकडं 17 प्रश्न होती, म्हणजे 12 17 म्हणजे इकडं 5 प्रश्नांचा त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर इकडे 13 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेली होती, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने तिकडे 12 होती, इकडे 17 झाली, इकडे पुन्हा 13 झाली. म्हणजे इथं कमी जास्त जे काही प्रमाण आहे ते होत असतं, त्याबद्दल काही अडचण नाही. पण आता अप्रोच कशा पद्धतीने राहिला बघा, 2021 2022 आणि 2023 कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत की जेवढे काही त्या ठिकाणी शब्दांचे प्रकार आहेत त्या शब्दांच्या प्रकारावरती काही मी आयोगाच्या क्वेश्चन पेपर 3 वर्षाच्या अनालिसिस करून त्याचं विश्लेषण करून तुमच्या समोर मांडण्याचा हा माझा प्रयत्न आहे. बघा आता इथं घटक दिलेले एका बाजूला प्रश्न संख्या दिलेली आहे. इकडे आता उपसर्ग घटितवरती एक प्रश्न विचारलेला होता. इथं 2021-22ला न होता पण 2023ला सुद्धा प्रश्न विचारलेला होता. पण दोघं वर्षी सुद्धा प्रश्न विचारलेला आहे म्हणून तो घटक सुद्धा मी इथं घेतलेला आहे. मग उपसर्ग घटितवरती फक्त दिलेल्या उपसर्ग घटित शब्द ओळखा तो 21ला विचारलेला आणि त्याच्यानंतर 22ला प्रश्न विचारलेला होता तो थोड्या वेगळ्या स्वरूपाचा की उपसर्ग नेमकं काय आहे, की उपसर्ग वाक्यामध्ये स्वतंत्र वापरले जाऊ शकते, अशा प्रकारची स्टेटमेंट त्या ठिकाणी विचारलेली. म्हणजे उपसर्ग हा कन्सेप्ट आपला प्रॉपर क्लिअर पाहिजे, फक्त सांगण्याचा उद्देश माझा एवढाच. ओके. त्यानंतर पुढे म्हणी, सर्वात जास्त हायलाइट केलेला घटक. मग म्हणीवरती फक्त म्हण आणि तिचा अर्थ असं नाही, तर म्हणीवरती इकडं 4 प्रश्न विचारलेली होती, इकडं 1 प्रश्न विचारला होता फक्त. म्हणीवरती प्रश्न विचारताना जोड्या जोडवावरती म्हणी म्हणजे वेळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणार आहे अशा प्रकारचे प्रश्न. समानार्थी म्हणी, विरुद्धार्थी म्हणी अशा स्वरूपाचे प्रश्न. संदर्भ दिला असतो त्या संदर्भावरून म्हण ओळखा, अशी 4 ते 5 प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये म्हणीवरती सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्याच्या पेपर पॅटर्न मध्ये विचारली जात आहेत. त्यानंतर पुढे बघा वाक्यप्रचार आहे. त्यानंतर इकडे वाक्यप्रचारावरती 2 आहे, इकडे वाक्यप्रचार 2 आहे, इकडे 3 प्रश्न विचारलेली आहेत. मी तुम्हाला सांगतोय की वाक्यप्रचार सुद्धा तेच की वाक्यप्रचार म्हटल्यानंतर फक्त आधी प्रश्न विचारला जात होता 16 17 18 पर्यंत तुम्ही बघितलं, 19 20 पर्यंत बघितलं तर त्याचा अर्थ विचारला जात होता. पण इथं तसं विचारलं जात नाही. सध्या जोड्याजुळवावरती प्रश्न विचारला जातोय. त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी वाक्यप्रचार ओळखा, एक संदर्भ दिला जातोय त्याच्यावरून वाक्यप्रचार ओळखा असा प्रश्न विचारला जातोय. आता मागच्या वेळेस तर आयोगाने प्रश्न असा विचारला, आता तुम्हाला मी दाखवतो पुढे प्रश्न की वाक्यप्रचार संदर्भात योग्य पर्याय निवडा. म्हणजे तिथं त्यांनी स्टेटमेंट आपल्याला दिलेली होती. म्हणजे इथं पेपर पॅटर्न त्यांनी कशा पद्धतीने बदलवला ते लक्षात घेणं गरजेचं आहे की आतापर्यंत फक्त आपण अभ्यासात आलेलो आहोत की वाक्यप्रचार आणि वाक्यप्रचार म्हणजे काय, वाक्यप्रचार काय असतं हे कधी त्या ठिकाणी आपण त्याच्याकडे बघितलं नाही. फक्त वाक्यप्रचार अभ्यासले, आपण पुढे गेलो. पण आता परिपूर्ण कन्सेप्ट प्रत्येकाची क्लिअर असली पाहिजे. समानार्थी शब्द आहे, बरोबर. त्यानंतर एक समानार्थी शब्द इकडे 1 विचारला, तिकडे 3 विचारलेली होती, इकडे 2 प्रश्न विचारलेली होती. मग या सर्व गोष्टींमध्ये माझ्याकडनं शब्दसंग्रहाच्या बाबतीत तुम्हाला काय मदत होणार, तर शब्दसंग्रहाच्या बाबतीत मी नोट्स बनवलेली आहे. म्हणजे नोट्स म्हणजे कशी, फ्लोचार्टच्या संदर्भामध्ये नोट्स आहे की एक ट्रिकच्या माध्यमातून समानार्थी शब्द कशा पद्धतीने लक्षात ठेवली पाहिजे
की आपण नेहमी ऐकत असलेले समानार्थी शब्द आणि कधी कधी आपण समानार्थी शब्द ऐकत असतो, तर फक्त तुम्हाला वेळ वाचावा म्हणून ती नोट्स मी बनवलेली आहे की कधी कधी त्या ठिकाणी आपण ऐकत असलेले समानार्थी शब्द फक्त तुम्हाला अभ्यासायचे आहे आणि तेवढं अभ्यासून पुढे जायचं आहे, म्हणजे प्रत्येक समानार्थी शब्द अभ्यासण्याची गरज नाही. ओके, अशा स्वरूपाची नोट्स आपली त्या ठिकाणी शब्दसंग्रहाची, थोडे टॉपिक त्यामध्ये अजून बाकी आहे, ते लवकरच तयार होऊन तुम्हाला ते उपलब्ध होणार आहे. इकडे शुद्ध लेखन म्हटल्यानंतर एक प्रश्न, इकडे 2 आणि इकडे शुद्ध लेखनावरती 1 प्रश्न. आता इथं प्रश्न आधी विचारण्याची पद्धत कशी होती की एकच शब्द दिला जायचा, 4 पर्याय दिले जायचे. आता प्रश्न कसे विचारले जातात पुढे बघूया आपण आता. ओके, मी सांगतो तुम्हाला. कानडी शब्द आहे 1, त्याच्यानंतर त्या ठिकाणी इकडे विचारलेला नाही कानडीवरती. इकडं आता इकडे हे जे घेतले आहेत ना मी, हा जोड्याजुळावरती विचारलेला प्रश्न आहे, समजलं का. इकडे सुद्धा त्या ठिकाणी तत्सम तद्भव अभ्यासताना एक देशी पर्याय होता, तर जोड्याजुळावरती प्रश्न विचारलेले आहेत. आता किती शब्दांचे प्रकार बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 प्रकारावरती 11 प्रश्न विचारलेले आहेत. आतापर्यंत आपण बघितलं की कुठे 12 प्रश्न विचारले होते शब्दसंग्रहावरती, कुठे 13 होती, कुठे 17 होती. फक्त या 6-7 घटकांवरती 3 वर्ष, इकडं 11 प्रश्न, इकडं 12, इकडं 10 प्रश्न. म्हणजे तुम्ही बघा की कशा पद्धतीने या घटकावरती सातत्याने 3 वर्षांमध्ये प्रश्न आपल्याला विचारलेले दिसत आहेत. हे विश्लेषण, हे अनालिसिस आपल्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे, तरच आपला स्कोर वाढवू शकतो, समजलं का. आता मी जे बोलतोय का नाही, तर मी फक्त आयोगाचा अप्रोच डोळ्यासमोर ठेवूनच या सर्व गोष्टी त्या ठिकाणी एक्सप्लेन करतोय, विश्लेषित करतो. इकडे तत्समला 1 होता, तद्भवला 1 होता, अभ्यासला 1 होता. ओके, त्याच्यानंतर त्या ठिकाणी हा हिच्या जोड्याजुळावरती विचारलेला प्रश्न होता, अभ्यासला 1 प्रश्न विचारलेला होता. म्हणजे आपण जर लक्षात घेतलं, तिकडे 2021ला सुद्धा तेच शब्दांचे प्रकार आहे, इकडे सुद्धा तोच शब्दसंग्रह आहे आणि 23 मध्ये सुद्धा तोच शब्दसंग्रह आहे. मग आता प्रश्नांचं विश्लेषण जर बघितलं तर प्रश्नांचं स्वरूप कशा पद्धतीने बदलत चाललंय, पुढे जाण्याच्या आधी पुन्हा एकदा लक्ष मराठी जे काही यूट्यूब आहे, त्याच्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते फॉलो करा. आणि मी मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं की हीच बॅच तुमचा स्कोर वाढवणार आहे, की आयोगाचा अप्रोच डोळ्यासमोर ठेवा. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की जर तुम्हाला भरून भरून मार्क घ्यायचे असतील तर आयोग सोबत असणं खूप जास्त गरजेचं आहे. मग यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की परिपूर्ण जेवढ्या संयुक्त गट ब क राज्यसेवा मुख्य परीक्षा या संपूर्ण आयोगाच्या क्वेश्चन पेपर, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याच्यावरती 50 लेक्चरची बॅच फक्त 499 रुपयामध्ये तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व म्हणजे जे काही क्वेश्चन पेपर आहे त्याचे काही अंतिम उत्तर तालिका त्या सुद्धा उपलब्ध असणार आहे. त्याच्यानंतर थोर व्याकरणकारांचा संदर्भ, त्यांच्या संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन या संपूर्ण प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण या ठिकाणी मी केलं. जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, बरोबर ना. मराठीमध्ये भरून भरून मार्क घ्यायचे, मार्क जाऊ द्यायची नाहीयेत. त्याच्यानंतर बघा आता 2021ला विचारलेला प्रश्न कृपण. आधी काय होतं की फक्त विरुद्धार्थी शब्द वापरून आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारला जात होता, पण आता वाक्य दिली आहे डायरेक्ट, पुन्हा 4 वाक्य दिली आहे, त्या 4 वाक्याचे पुन्हा 4 उपपर्याय दिलेत. सांगण्याचा उद्देश एकच की शब्दसंग्रहाला सुद्धा तुम्हाला तयारी तशीच करायची, याचा सराव तसाच करायचा आहे. आपल्याकडे आता 5 महिन्या परीक्षेला एप्रिलमध्ये आपला पेपर आहे, तर त्या स्वरूपाने आता मी तुम्हाला काही शब्दसंग्रहाच्या टेस्ट आणि त्याच्यानंतर व्याकरणाच्या टेस्ट काही उपलब्ध करून देणार आहे. ओके, जे विद्यार्थी इकडे ऍडमिशन घेतील किंवा ज्यांना फक्त टेस्ट लागेल त्यांच्यासाठी सुद्धा. त्यानंतर पुढे बघा, इकडं शुद्ध लेखन. आधी प्रश्न कसा विचारला जात होता की एकच शब्द दिला जात होता, 4 पर्याय म्हणतो येत होता. पण इकडे बघा 1 2 3 4 4 शब्द वेगळी, त्यानंतर पुन्हा त्याचे 4 पर्यायांमध्ये 3 त्या ठिकाणी 3 पर्यायांमध्ये येणारी शब्द वेगवेगळी आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा ते 4 उपप्रकार आहे. म्हणजे वेळ किती मोठ्या प्रमाणामध्ये आपला जाणार आहे, किती उत्कृष्ट पद्धत सराव आपला असला पाहिजे, त्या संदर्भात हे लेक्चर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आता पुढे जाण्याच्या आधी संपूर्ण जे काही त्या ठिकाणी व्याकरण असणार, ही बॅच जी काही आता ही जी पोस्ट तुम्हाला दिसते समोर, त्याच्यामध्ये मराठी व्याकरण असणार, शब्दसंग्रह, चित्र आणि गोष्टी स्वरूपामध्ये मी घेतलेल्या बॅचमध्ये काही घ्यायचं वाक्य ते त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे मी ते घेणार आहे, त्याबद्दल काही अडचण नाही. आणि उत्तरांचं सुद्धा लेक्चर त्यामध्ये घेणार आहे. 2024 साठी, विशेषतः 2024 साठी बॅच असणार आहे. आणि या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तर या सर्व गोष्टी त्या बॅचमध्ये तुम्हाला उपलब्ध असणार आहे. म्हणजे या बॅचमध्ये तुम्हाला जे विद्यार्थी व्याकरणाची बॅच परचेस करतील त्यांना त्या ठिकाणी 3 प्रकारच्या नोट्स उपलब्ध असणार आहे, एक व्याकरणाची, एक शब्दसंग्रहाची आणि एक फ्लो चार्ट नोट्स. आणि नंबर 2 मध्ये महत्त्वाची गोष्ट, जे विद्यार्थी व्याकरणाची बॅच खरेदी करतील त्यांना मी त्या आयोगाच्या प्रश्न विश्लेषण, टोटल आयोगाच्या प्रश्न विश्लेषणाची बॅच त्या बॅचमध्ये मी मोफत देणार आहे. ओके, म्हणजे हा तुमचा एकाच फीमध्ये तुम्हाला 2 बॅचेस त्या ठिकाणी मिळणार आहे, व्याकरण, त्याच्यानंतर आयोगाच्या क्वेश्चन पेपर. ओके, आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं
तर फी त्याची 4099 होती, पण सध्या त्या बॅचची फी फक्त आणि फक्त 2099 आहे. समजलं काय? म्हणजे अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी, आणि हीच बॅच तुमचा 100% स्कोर वाढवणार. जर तुम्हाला वाटतंय खरंच की नाही आम्हाला या बॅचमधनं खरंच मिळणार, तर आवर्जून बॅच घ्या. आणि जर तुम्हाला वाटतंय की नाही थोडं म्हणजे आम्हाला मिळेल नाही मिळेल, तुमच्या मनामध्ये साशंक असाल तुम्ही, तर त्या ठिकाणी काही अडचण नाही, बरोबर. पण युट्यूबला जे काही मी लेक्चर घेणार ते आवर्जून त्या ठिकाणी म्हणजे कंटिन्यू करत राहा. बघा आता पुढे 2022ला विचारलेला प्रश्न तद्भव शब्दावरती होता. तद्भव शब्दावरती प्रश्न फक्त एकच विचारला जात होता, बरोबर, की संस्कृतमधून येताना त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होताना दिसतो, अशा प्रकारचे प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहे. पण इथं 3 स्टेटमेंट दिली आहे. 3 स्टेटमेंटचे पुन्हा 4 उपपर्याय त्या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. समजलं का? म्हणजे अशा पद्धतीने जे काही मेरिट घेऊन जाणारे प्रश्न आहेत 7 ते 10 प्रश्न तिथं आपल्याला वर्क करायचं आहे, किंवा त्या ठिकाणी 12 ते 15 प्रश्न मेरिट घेऊन जाणारे प्रश्न इथं आपल्याला वर्क करायचं आहे. तुम्ही जर आता 40 प्रश्नांपर्यंत पोहोचत असले तर त्या ठिकाणी आपल्याला 45 प्लस कशा पद्धतीने त्या ठिकाणी स्कोर येणार, म्हणजे 47 स्कोर कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपला येऊ शकतो, बरोबर, किंवा त्या ठिकाणी 48 पर्यंत कशा पद्धतीने आपण पोहोचू शकतो. हे शक्य आहे का सर? 100% शक्य आहे. आता जो काही रिझल्ट लागला PSI त्यामध्ये त्या ठिकाणी प्रमोद वाघ म्हणून एक आहे, त्यांनी 49 घेतले. 50 प्रश्नांपैकी 49 प्रश्न त्यांच्या बरोबर आहेत. म्हणून त्या ठिकाणी सांगतोय भरून भरून स्कोर जर वाढवायचा आहे तर 100% त्या ठिकाणी वाढतो. त्या पद्धतीच्या कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर असल्या पाहिजे. बघा पुन्हा त्या ठिकाणी 2022ला विचारलेला प्रश्न शुद्ध लेखनावरती तुम्हाला सांगितलं मी की वेगवेगळ्या प्रकारची पर्यायता देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही आलात तर पंक्ती प्रपंच जे शब्द तुम्ही त्या ठिकाणी ऐकलेले नाहीत, आता जो काही त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता समाज कल्याणच्या पेपरला 10 प्रश्न होते फक्त मराठीचे, तर 10 प्रश्नांपैकी एक प्रश्न विचारलेला होता जेठा मारून बसणे, हा वाक्यप्रचार विचारलेला होता. या वाक्यप्रचाराचं उत्तर त्या ठिकाणी काय प्रथम उत्तर तालिकेनुसार वेगळं देण्यात आलेलं आहे. पण शब्दकोशमध्ये जे काही आपले शब्दकोश आहे मराठीचे त्याच्यामध्ये मी बघितलं त्याचं उत्तर जे काही ते वेगळ्या स्वरूपाचं आहे, बरोबर. पण मग त्या पद्धतीने ते दुसऱ्या उत्तर तालिकेनुसार ते बदलणार. सांगण्याचा उद्देश काय की अशा पद्धतीने आपला सराव असला पाहिजे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी बघा की विरुद्धार्थी वाक्यप्रचार, आतापर्यंत फक्त आपल्याला माहिती होतं की एक वाक्यप्रचार विचारला जात होता, त्याचा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला विचारला जात होता. पण इथे विचारताना त्याने काय विचारलं की एक वाक्यप्रचार दिले आणि त्याचे विरुद्धार्थी वाक्यप्रचार तुम्हाला इथे विचारले. समजलं का? म्हणजे वाक्यप्रचारचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, पण त्याचा विरुद्धार्थी वाक्यप्रचार काय, समानार्थी वाक्यप्रचार काय, ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण क्लिअर केल्या पाहिजे. समजलं का? फक्त मी तुम्हाला सांगतोय की कशा पद्धतीने प्रश्न विचारली जात आहेत आणि मग तुम्हाला जोड्या जोडवायच्या. त्याच्यानंतर पुढे बघा परकीय भाषेतील योग्य जोड्या. आता प्रश्न आधी कसा विचारला जात होता, दिलेल्या पर्यायातील पोर्तुगीज शब्द ओळखा असा प्रश्न होता. पण आता प्रश्न बघा एकाच प्रश्नामध्ये पोर्तुगीज आहे, फारसी, अरबी आणि तामिळ आहे. म्हणजे वेळ किती मोठ्या प्रमाणामध्ये जाणार आहे. म्हणजे तुमच्या चौघाच्या चौघ कन्सेप्ट क्लिअर असल्यानंतर तुम्हाला उत्तर देता येणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी पुढे बघा समानार्थी वाक्यप्रचार आला प्रश्न. समानार्थी वाक्यप्रचारावरती पुन्हा त्या ठिकाणी पुढे विचारला एकाच वर्षी 2023ला, तिकडे समानार्थी विचारले, इकडे त्या ठिकाणी त्याचे अर्थ विचारले. म्हणजे आधी फक्त एक वाक्यप्रचार दिला जात होता, त्याचा अर्थ विचारला जात होता. त्याच्यानंतर त्या ठिकाणी योग्य जोड्या जुडवा. इथे जर आपण बघितलं 4 वाक्यप्रचार दिले, 4 वाक्यप्रचारांच्या जोड्या त्या ठिकाणी आपल्याला विचारलेल्या आहेत. जोड्या जुडवावरती सर्वात जास्त प्रश्न पेपरमध्ये आपल्याला तर बघायला मिळतात. तसा आपला सराव असला पाहिजे, हाच माझा एक त्या ठिकाणी मानस आहे. त्यानंतर पुढे बघा की तत्सम आहे, त्याच्यानंतर तद्भव आहे, देशी आहे, कानडी आहे, हे चौघं त्या ठिकाणी आपल्याला माहिती असले पाहिजे. आणि मी संपूर्ण जो शब्दसंग्रह आहे तो गोष्टी आणि चित्र स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बॅचमध्ये बनवलेला आहे. तर ही संपूर्ण लेक्चर तुम्हाला त्याच फीमध्ये एवढ्याच फीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. ओके. पुन्हा त्या ठिकाणी पुढे बघा उपसर्गडी प्रत्यय घटित शब्द साधिते अभ्यास्त याच्या कन्सेप्ट तुमच्या प्रॉपर क्लिअर असल्या पाहिजे की कशा पद्धतीने उपसर्गांवरती प्रश्न विचारताना मी तुम्हाला सांगितलं की प्रश्न विचारताना फक्त उपसर्ग घटित शब्द ओळखा असं नाही. इथं ठीक आहे हे विचारलेलं आहे आपल्याला, पण इथं उपसर्ग घटित वरती तुम्हाला उपसर्ग काय आहे, प्रत्यय काय आहे, प्रत्ययाचे प्रकार कोणते आहे, कोणत्या प्रकारामध्ये कोणत्या शब्दांचा समावेश होतो, मराठी प्रत्यय कोणती, ती कशी ओळखायची, या सर्व कन्सेप्ट तुम्हाला या बॅच मध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. आणि हा संपूर्ण ज्या काही त्या ठिकाणी ही जी काही त्या ठिकाणी आतापर्यंत आपण अभ्यास करत आलोय, तर या वर्षी या संपूर्ण गोष्टींना पूर्णविराम द्यायचा आहे आणि कुठेतरी प्रशासनात म्हणजे आपल्याला रुजू व्हायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की आता कुठल्याही प्रकारची रिस्क आपल्याला आयुष्यामध्ये घ्यायची नाही आहे. एकदम उत्कृष्टपणे अभ्यास करायचा आहे. आणि मराठी संदर्भात काही अडचण असेल तुम्हाला कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात, मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी बॅच तुम्ही नाही घेतली तरी सुद्धा मी तुम्हाला मदत करेल, काही अडचण नाही. ओके.
तुम्हाला जर मराठी संदर्भातलं काही मार्गदर्शन लागत असेल तर तुम्ही मला निश्चित त्या ठिकाणी फोन करा. तुम्हाला मार्गदर्शन करतो, प्लॅनिंग करून देतो, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, एवढ्या कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कशा पद्धतीने आपण आणले पाहिजे. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं की शब्दसंग्रहा संदर्भात की जे 7-8 घटक आहे तेवढे जर तुम्ही केले तर 2-3 प्रश्नांसाठी इतर जे काही त्या ठिकाणी म्हणजे एवढं जर तुम्ही केलं तर 8-9 प्रश्नांची उत्तर तुम्हाला देता येणार आहे. बाकी याला तुम्ही कमी वेळ दिला तर काही अडचण नाही. समजलं का? म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क. म्हणजे आपण जर बघितलं आता व्याकरण संदर्भात तर व्याकरणाचे सध्या त्या ठिकाणी आपण 32 प्रश्न बघतोय, कुठं 30 बघतोय, कुठं 28 बघतोय. बरोबर. मी जे 9 टॉपिक तुम्हाला सांगितले तिथं प्रश्न विचारताना 20, 22 त्याच्यानंतर त्या ठिकाणी 20, 22 आणि त्याच्यानंतर 24 अशा प्रकारे 21, 22, 23चा आतापर्यंतचा अप्रोच राहिला. आणि त्याच्यानंतर शब्दसंग्रहाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं 10, कुठे 12, कुठे 11, बरोबर अशा प्रकारचे प्रश्न. मग आता जर आपण लक्षात घेतलं तर 20 आणि त्याच्यानंतर हे 12 म्हणजे इथंच तुमचे 32 प्रश्न इथंच तुमचे त्या ठिकाणी व्हायला लागले. फक्त तुम्हाला व्याकरण आणि शब्दसंग्रहाचे 8 प्रश्न आणि इतर टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे या टॉपिक तुम्हाला जास्तीत जास्त हे एवढंच करा असं नाही, सर्व टॉपिक करायचे आहे. पण आयोगाचा कल अशा पद्धतीने राहिलेला आहे, फक्त मला तुमच्या समोर मांडायचं होतं. ओके, की जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याची पद्धत, जास्तीत जास्त कन्सेप्ट प्रॉपर पद्धतीने कशा पद्धतीने क्लिअर करायचे आहेत हे फक्त मला तुमच्या समोर मांडायचं होतं. टॉपिक तर सर्वच करायचे आहे, पण एवढे ते 9 टॉपिक आणि हे 6-7 टॉपिक म्हणजे 15-16 टॉपिक होते. आता मात्र 32 ते 33 प्रश्न 21, 22, 23 वरती विचारलेले फक्त आयोग समोर ठेवूनच या सर्व गोष्टी तुमच्या समोर मांडतोय. टॉपिक तर सर्वच करायचे आहे, पण प्रॉपर पद्धतीने कन्सेप्ट त्या पद्धतीने क्लिअर करायचे आहे आणि प्रश्नांचा प्रश्नाचा सराव त्या पद्धतीने आपला असला पाहिजे. इथे मी थांबतोय. पुढचं लेक्चर असणार की 2023 मध्ये नवीन प्रश्न कशा पद्धतीने विचारलेले होते जे तुम्ही अभ्यासताय त्याच्या पलीकडे जाऊन आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारते, कुठून विचारले याचं लेक्चर मी त्या ठिकाणी पुढच्या YouTube लेक्चरमध्ये त्या ठिकाणी सांगतो. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.